देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. दादासाहेब आपटे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात हिंदी आणि अन्यान्य भारतीय भाषांच्या उत्कर्षामध्ये ज्या महापुरुषांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली त्यातील एक उल्लेखनीय नाव म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक श्री शिवराम शंकर तथा दादासाहेब आपटे. 2 फेब्रुवारी 1905 या दिवशी गुजरातमधील बडोदा येथे दादासाहेबांचा जन्म झाला. वेदांत आणि धर्म या विषयात ते विशेष प्रावीण्यासह म्हणजेच BA ऑनर्स उत्तीर्ण झाले. नंतर कायद्याचं शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या उच्च न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली. कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी, फली नरीमन आणि मोहम्मद अली जिना अशा ज्येष्ठ वकिलांकडे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं. काही काळ त्यांनी एका इंग्रजी नियतकालिकात संपादक म्हणूनही अनुभव घेतला. 2-2.5 वर्ष ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घरी राहत असत. त्या काळात इंग्रजी वर्तमानपत्र सामान्यतः भारतीयांच्या बाजूने असलेल्या बातम्या छापत नसत. सावरकरांनी दादासाहेबांना भारतीय मानस समजणारी एखादी वृत्तसंस्था स्थापन करण्याचा सल्ला दिला. म्हणून हे काम शिकण्यासाठी त्यांनी 2 वर्ष रात्रपाळीमध्ये UNI या वृत्तसंस्थेमध्ये काम केलं. दादासाहेब मोठे राजेशाही वृत्तीचे होते. सूट बूट, टाय हॅट असा त्यांचा पेहराव असे आणि तोंडात सिगार असे. मुंबईत कोर्ट सुटल्यानंतर ते शिवाजी पार्कवर जाऊन बसत असत. तिथे संघाची शाखा लागत असे. आबाजी थत्ते, बापूराव लेले, नारायणराव तरटे अशी मंडळी त्या शाखेवर येत असत. त्यांच्या संपर्कात येऊन 1944 दादासाहेब संघाचे स्वयंसेवक झाले आणि त्यानंतर त्यांचं सारं जीवनच बदलून गेलं. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातील इंग्रजी वर्तमानपत्र सत्ताधारी काँग्रेसची हुजरेगिरी करू लागली. अशावेळी दादासाहेबांनी हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमधून बातम्यांचं संकलन आणि वितरण करणारी हिंदुस्थान समाचार या नावाची संस्था स्थापन केली. त्या काळात जगभर केवळ इंग्रजी दूरमुद्रक म्हणजे टेलिप्रिंटर प्रचलित होते. दादासाहेबांनी 1954 हिंदी भाषेतील पहिला दूरमुद्रक विकसित केला. त्यामुळे हिंदी वृत्तपत्रसृष्टीमध्ये एक प्रकारची क्रांतीच झाली. हिंदुस्थान समाचारचे संस्थापक या नात्याने जगातील अनेक देशांनी त्यांना आमंत्रित केलं. जगभर भ्रमण करत असताना त्यांनी तेथील हिंदू समाजाच्या परिस्थितीचा पण अभ्यास केला. यामुळेच पुढे
1964मध्ये जेव्हा विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली तेव्हा त्यांना तिचं महासचिवपद देण्यात आलं. विश्व हिंदू परिषदेच्या विस्तारासाठी दादासाहेबांनी देश विदेशात अविश्रांतपणे भरपूर प्रवास केला. यामुळे लवकरच विश्व हिंदू परिषदेचं नाव साऱ्या जगभर प्रसिद्ध झालं. दादासाहेब स्वतः एक चांगले लेखक, चित्रकार आणि छायाचित्रकारसुद्धा होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये अनेक पुस्तकं लिहिली. त्यातील शकारी विक्रमादित्य या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला. राष्ट्रगुरू रामदास या नावाच्या चित्रकथेसाठी त्यांनी चित्रसुद्धा बनवली. यातूनच मग महापुरुषांची जीवनचरित्र चित्ररूपात प्रकाशित करणारी अमर चित्रकथा हिचा पाया रचला गेला. दादासाहेब रोज दैनंदिनी लिहित असत. 1942 ते 1979 पर्यंतच्या त्यांच्या साऱ्या दैनंदिनी या भारतीय पत्रकारितेच्या इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहेत. कायद्याचं ज्ञान असल्याने 1948मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि नंतर विश्व हिंदू परिषदेची घटना तयार करण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1974 नंतर अनेक वर्ष त्यांनी महामंडलेश्वर स्वामी गंगेश्वरानंद उदासीन यांच्याबरोबर जगभर फिरून वेदांच्या पुनर्प्रतिष्ठापनेसाठी भरपूर प्रयत्न केले. जीवनाच्या अखेरच्या वर्षामध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या सार्वजनिक जीवनातून स्वतःची मुक्तता करून घेतली. पुण्यातील आपली राहती वास्तू संघाला देऊन टाकली. याच वास्तूमध्ये म्हणजे पुण्यातील कौशिक आश्रम येथे 10 ऑक्टोबर 1985 या दिवशी त्यांचं देहावसान झालं. पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण स्मरणात